सर्वांसाठीच एक आदर्श असणारा अभिनेता तो म्हणजे सचिन खेडेकर आणि गणपतीचं खूप मोठ्या दिमाखात स्वागत केलेलं आहे यांनीसुद्धा. तर जाणून घेऊया यांच्याकडनंच की काय उत्साह आहे, काय जोश आहे. गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे, काय सांगाल? गणेश चतुर्थीच्या निमित्तानं आज आम्ही आमच्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. 12 सप्टेंबरला गुलाबी हा आमचा नवीन सिनेमा लोकांसमोर येणार आहे. तर सगळ्याच चांगल्या गोष्टींची सुरुवात श्री गणेशाय नमः करून होते. त्यामुळे आजच आम्ही ह्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. सगळ्यांना भेटायला सुरुवात केली आहे. लोकांपर्यंत हा सिनेमा अधिकाधिक पोचावा यासाठीचा प्रयत्न आहे. आणि माझ्या दृष्टीनं गणेश चतुर्थीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. नक्कीच हा चित्रपट तर हिट होणारच आहे, काहीच वाद नाही आहे. पण यावर्षी असं काय खास आहे तुमच्याकडे गणेशोत्सवानिमित्त? सगळ्यात खास हेच की ह्या वर्षाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जी सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये 12 सप्टेंबरला पहिल्यांदाच प्रेक्षक मला पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत बघणार आहेत. आणि आजवर माझी असलेली प्रतिमा, मराठी प्रेक्षकांमध्ये असलेलं प्रेम तेच खरं तर वाढावं यासाठीचाच हा प्रयत्न आहे. आपण गणपती उत्सवामध्ये खरं तर पर्यावरणावर पण लक्ष देतो. तर यंदा तुम्ही असं काही कोणती दक्षता घेतली आहे का? खरं मी दक्षता म्हणून जर घ्यायची असेल तर सार्वजनिक गणेशोत्सव हा आपल्याकडे शहरांमध्ये खूप मोठा इव्हेंट असतो. आणि मला असं खरंच वाटतं की आपण गर्दीची शिस्त राखली पाहिजे. आणि आता अनेक गोष्टींनी ह्या गर्दीला शिस्त लावण्याचे प्रयत्न झालेले आहेत. तरीसुद्धा काही अविचारी माणसं इथं त्या गर्दीचा फायदा घेऊन अनधिकृत गोष्टी करत असतात. तर मला असं खरंच सांगावंसं वाटतं की ज्याप्रमाणे श्रद्धाळू लोकांकडे बाप्पा बघतोय तसं याही मंडळींकडे बाप्पा बघत असतो. आणि तर त्यांनी खरं तर काळजी घेतली पाहिजे, कारण बाप्पाचा कोप त्यांना सगळ्यात अधिक लागू शकतो. आणि इथे गणपती उत्सवानिमित्त एक महत्त्वाचा प्रश्न मला यांना विचारायचा आहे की बाप्पांसाठी कोणता नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहात तुमच्या पसंतीचा? माझ्या पसंतीचा नैवेद्य अर्थात उकडीचे मोदक. आणि मला हे असं नेहमी वाटतं की उकडीचे मोदक खूप आवडतात म्हणून वर्षात कधीही केले जातात किंवा खाताही येतात. पण गणेश चतुर्थीच्या दिवशी त्या नैवेद्याला जी चव लागते किंवा ते जसे लागतात ते तसे वर्षभर कधीच लागत नाहीत. आणि कसं आहे ना, कोणताही सणवार असो आपण काही गोष्टी लक्षात ठेवतो, परंपरा असू दे, मग काही दान धर्म असू दे. तर यावर्षी असं काही दान धर्म करण्याचा तुम्ही विचार केला आहात का? कोण होईल मराठी करोडपतीमध्ये देखील आम्ही जवळजवळ 25 संस्थांना अनेक रकमेच्या स्वरूपात मदत करू शकलो. तर ती भावना सतत माझ्या मनात असते. उलट समोरून अधिकाधिक लोकांनी विचारणा केल्यानंतर मला जायची इच्छा होते. त्यामुळे माझ्या परीने जितकं होईल तितकं मी करत असतो. नक्कीच नक्कीच. खूप छान आमच्याशी बातचीत केली. आणि हा सण, हा उत्सव तुम्हालासुद्धा खूप सुखदायी जावो अशी मी अपेक्षा करते. आणि चित्रपटसुद्धा हा तुमचा हिट होईल अशी मी अपेक्षा करते. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इल्हे, राजश्री, मराठी.